सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये अनुदान मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर जसं धानाला हेक्टरी 20,000 रुपये सरकारने अनुदान दिलेलं आहे, तसंच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी 20,000 रुपयाचं अनुदान द्यावं अशी मागणी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता हे खरंच हे अनुदान मिळणार का, मिळणार असेल तर कोणत्या तारखेला मिळणार, कोण्या जिल्ह्यामध्ये मिळणार हे कापूस सोयाबीनचं अनुदान? जसं की 2023 मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 5,000 रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलं होतं, ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलं सुद्धा। आता जे सरकार आता जे काय आता अनुदान देऊ पाहतंय किंवा जे प्रश्न उपस्थित केलेला आहे यावर उत्तर काय आलं या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी मिळू शकते, कारण की आपण जर पाहायला गेलं तर जसं की 2023 ला राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन भावांतर योजनेच्या माध्यमातून, भाव फरक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दिलं होतं आणि त्याच प्रकारे यंदाही राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या माध्यमातून भाव फरक भरून निघावा यासाठी हेक्टरी 20,000 रुपयाचं अनुदान द्यावं अशी मागणी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। जसं तुम्ही धानाला हेक्टरी 20,000 रुपयाचं अनुदान जाहीर केलं, तसंच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी 20,000 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना जाहीर करावं अशी माहिती धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारलेला आहे आणि यावर मंत्री महोदयांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलेलं आहे, जसं आपण धानाला अनुदान दिलेलं आहे तर त्या प्रकारे आपण कापूस आणि सोयाबीनला सुद्धा अनुदान देऊ किंवा देण्याच्या तयारीमध्ये आहोत। याचबरोबर आपण जर पाहिलं तर हा प्रश्न आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी बोलून चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेऊ आणि हा जो मुद्दा आहे तर तो कृषी विभागाअंतर्गत येतो। त्यामुळे आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडेंच्या माध्यमातून जे काही ही मागणी मांडण्यात आलेली आहे किंवा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याला सरकारने सकारात्मक उत्तर दिले असंही आपण म्हणू शकतो। त्यामुळे कापूस आणि सोयाबीनला यंदा हेक्टरी 20,000 रुपयाचं अनुदान मिळण्याची शक्यता आहे आणि असं जर झालं तर कोण्या जिल्ह्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळणार, यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, सर्वात जास्त उत्पादक शेतकरी जे आहेत कापूस सोयाबीनचे ते बीड जिल्ह्यामध्ये आहेत, अहिल्यानगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, मराठवाड्यामध्ये तर सर्वात जास्त आहे, ज्याच्यामध्ये नांदेड जिल्हा असेल, याचबरोबर हिंगोली असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्याची शक्यता आहे। याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल, बुलढाणा असेल, परभणी असेल, त्यानंतर अमरावती असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत। यानंतर जळगाव जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, याचबरोबर जालना जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये सुद्धा, याचबरोबर नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा या सुद्धा जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत आणि धानाप्रमाणे कापूस आणि सोयाबीनला सुद्धा यंदा हेक्टरी 20,000 रुपयाचं कापूस सोयाबीन अनुदान द्यावं अशी मागणी धनंजय मुंडेंच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे आणि याला सरकारच्या माध्यमातून सकारात्मक उत्तर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे असं जर झालं तर तुमच्या सातबाऱ्यावरती म्हणजे तुम्ही सोयाबीन आणि कापसाची ई पीक पाणी करणं गरजेचं आहे। तुमच्या जर सातबाऱ्यावरती सोयाबीन आणि कापसाची ई पीक पाणी केलेली असेल तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे, जर सरकारने याला मंजुरी दिली तर, अन्यथा नाही भेटणार। परंतु यावर सरकार सकारात्मक चर्चा करेल, कारण की 2-3 आमदारांच्या माध्यमातून हा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत हा प्रश्न विचारला असता आणि जे काही उत्तर आले त्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असतील, कारण की हा विषय जो आहे तर तो कृषी विभाग अंतर्गत येतो, त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय किंवा सकारात्मक तोडगा काढू आणि शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न करू असं उत्तर या धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला मंत्री महोदयांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदान मिळते का हे सुद्धा बघण्यासारखं आहे। परंतु या अर्थसंकल्पामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार काय घोषणा करते, भावांतर योजनेच्या माध्यमातून अनुदान देते का? कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव पडले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना सीसीआय असेल किंवा सरकारी केंद्र असेल सोयाबीनचे, त्यांना सोयाबीन विकू शकले नाही किंवा सरकारने चालू केलं नाही आणि लवकर ते बंद केले, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झाले। त्यामुळे ही भाव फरक भरून निघण्यासाठी भावांतर योजनेअंतर्गत
शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानामध्ये अनुदान शेतकऱ्यांना द्यावं असं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोललं जातंय. परंतु आता हे अनुदान सरकार मंजूर करते का, मंजूर केलं तर किती रुपये हेक्टरी करतंय, कोणते शेतकरी पात्र असतील तर ते तुम्हाला सर्वप्रथमच माहित आहे. तुमच्या सातबाऱ्यावरती कापूस आणि सोयाबीनची नोंद असणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळणार नाही. तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला काय वाटतं, हे सरकार कापूस आणि सोयाबीनचं अनुदान यंदा हेक्टरी 20,000 देईल का, आणि देईल तर किती रुपये देईल, आणि खरंच देईल का, या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करेल का, हे तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक करून तुम्ही सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण की प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.